प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी बनवलेली आहे कांद्याची चटणी। कारण आज भाजीला काहीच नव्हतं, आता काय बनवावं हा प्रश्न सुद्धा पडलाच होता। म्हटलं चला मस्त गावरान पद्धतीने बनवूया कांद्याची चटणी। आणि त्याच भाज्या खाण्यापेक्षा कधीतरी वेगळी भाजी बनवली की खायला पण मस्त चटपटीत लागते। तर चला आज पाहूया कांद्याची चटणी कशी बनवायची ते। तर सर्वात अगोदर आपण घेऊया एक मुठभर मी शेंगदाणे घेतलेले आहे। तर हे आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहे। तर मी थोडंसं किंचित तेलाची धार टाकली होती, त्याच्यात आता हे शेंगदाणे जे आहे ते आपण भाजून घेऊया। तर गॅस बारीक केलेला आहे। तरी बघा मी 4 कांदे काय केलेले आहेत असे उभे म्हणजे असे लांब कापून घेतलेले आहे, मस्त अशी चटपटीत कांद्याची चटणी बनवण्यासाठी। तर चला अगोदर आपण हे शेंगदाणे जे आहेत छान असे भाजून घेऊया। तर हे बघा आता शेंगदाणे जे आहे ना भाजून झालेले आहे। आता भाजून झालेले शेंगदाणे आपण काढून घेऊया। थोडंसं तेल टाकलं होतं म्हणजे पटकन भाजले आता शेंगदाणे म्हणून। आता टाकूया आपण तेल। आता इथे मी काय केलेलं आहे 2.5 चमचे तेल घेतलेलं आहे। आता कांद्याची चटणी बनवण्यासाठी जास्त तेल लागत नाही। तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, थोडासा मी घेतलेला आहे कढीपत्ता, हिंग पावडर टाकूया, थोडंसं बारीक चिरलेला लसूण घेतलेला आहे, 5 ते 6 लसूण पाकळ्या सोलून मी असे बारीक चिरून घेतलेले आहे। आता फोडणीताना गॅस नेहमी स्लोच ठेवायचा, फोडणी छान बसते। आणि 4 हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहे। आता अगोदर आपण हे छान असं परतून घेऊया। आता हे छान परतून झालं की याच्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा हळद पावडर। आता हे आपण मिक्स करून घेऊया, अगदी झटपट होते कांद्याची चटणी। आता चला आता जो आपण उभा चिरून घेतला म्हणजे लांब चिरलेला कांदा जो आहे तो आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊया। 2 माणसांसाठी ही 4 कांद्याची चटणी पुरेशी होते। तर कांदा टाकताना मी थोडासा पुस करून टाकते म्हणजे पटकन फ्राय होईल। तर चला आता कांदा टाकून झालेला आहे। अगोदर आता हा मिक्स करून घेऊया। मिक्स झाला की मग आपण याच्यामध्ये फक्त टाकायचं आहे चवीनुसार मीठ। अगदी सर्वात साधी सोपी पण खायला इतकी छान चटपटीत, कारण गावाकडे काही भाजीला नसते की कांद्याची चटणी हमखास बनवली जाते आणि त्याची चवही अप्रतिम लागते। तर चला आता हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण टाकूया चवीनुसार मीठ, चवीनुसार आता मीठ टाकते। आणि आपल्याला फक्त हे परतूनच घ्यायचं आहे, जास्त शिजवायची गरज लागत नाही कारण एकदम झटपट होते। आता हे पुन्हा आपण मिक्स करून घेऊया। आता मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आता आपल्याला काय करायचं आहे, कांदा थोडासा शिजण्यासाठी 1-2 चमचे साधारण पाणी टाकायचं आहे, कारण पटकन शिजतो आणि असं खाताना म्हणजे आपण भाजी झालं ते खाताना असं टेस्टच लागत नाही, म्हणून थोडंसं 2 चमचे पाणी टाकायचं आणि वाफेवरती आता आपण हे शिजवून घेणार आहे। तर आपण गॅस करूया स्लो आणि झाकण ठेवून आता आपण स्लो गॅसवरती वाफेवरती आता हे होऊन देणार आहे। तोपर्यंत आपण काही कुऱ्या भाजून घेतलेले शेंगदाणे भत्त्यामध्ये मी थोडेसे जाडसर कुटून घेते। एकदम जाडसरच घेणार, जास्त बारीक नाही करणार आहे। थोडेसे जाडसर असले की खायला पण छान लागतं, त्यामुळे मी थोडंसं जाडसरच हे कुटून घेते। एकीकडे आपल्या कांद्याची चटणीसुद्धा होती। तर हे बघा अशा पद्धतीने मी थोडंसं जाडसर भरड ज्याला म्हणतात त्याप्रमाणे हे कुटून घेतलेलं आहे। त्याच्यात आपण झाकण काढून हे पुन्हा असं परतून घेऊया, कारण व्यवस्थित असं आपल्याला परतूनच घ्यायचं आहे म्हणजे कांदा जो आहे तो व्यवस्थित शिजला गेला पाहिजे। अजून कच्चाच आहे, असा पांढरा असा तुम्हाला दिसतच असेल। तर आपण याच्यावर पुन्हा झाकण ठेवूया आणि शिजवून घेऊया। चला हे बघा पुन्हा मी झाकण काढते। 1-5 मिनिटांनी पाहू शकता अजून झालेला नाही आहे, अजून आपल्याला 1-2-3 सेकंद लागतील म्हणजे एक वाफ आपल्याला जे आहे ते काढून घ्यावा लागेल, तेव्हा कांदा व्यवस्थित शिजेल। तर चला आता मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आता तुम्हाला सुद्धा कांद्याची चटणी खायला आवडते का कमेंट करून नक्की सांगा। मी झाकण ठेवते पुन्हा। चला एक थोड्या वेळाने आता मी झाकण काढलेलं आहे। आता आपला कांदा जो आहे ना व्यवस्थित परतून झालेला आहे, म्हणजे आपल्या चटणीसाठी जसा हवा आहे ना अगदी त्याच प्रमाणात म्हणजे शिजवून घेतलेला आहे। तर हे बघा असं व्यवस्थित शिजवून घ्यायचं म्हणजे खाताना काय होतं चटणी टेस्टच लागत नाही। आता आपल्याला टाकायचं आहे कुटून घेतलेले शेंगदाणे। आता याला शेंगदाणे पण फारसे लागत नाही, अगदी 1 मूठभर असले तरी पुरेसे होतात, कारण बरेच जण तर शेंगदाणे टाकत पण नाही, अशी सुद्धा एकदम छान लागते। पण थोडेसे असे जाडसर कुटून टाकायचे म्हणजे चटणी जी आहे चवतीची अजूनच छान लागते। तर हे बघा मस्त आपली कांद्याची चटणी आता ही तयार झालेली आहे, फक्त आपल्याला ही परतून घ्यायची आहे। कांदा व्यवस्थित शिजवून घेतला की कांद्याची चटणी खाण्यासाठी तयार, मस्त अशी कांद्याची चटणी तयार झालेली आहे। आता आपण गॅस करूया बंद। हे बघा मस्त आणि मोकळी सुटसुटीत झालेली आहे। गॅस मी बंद करते आणि पुन्हा झाकण ठेवते, कारण वाफेने ती अजून शिजते।
तर चला मस्त चटपटीत कांद्याची चटणी खाण्यासाठी तयार आहे. अगदी पाहून तुम्हाला देखील तुमची आई आजीची आठवण आलीच असेल, कारण गावाकडे जेव्हा भाजीला काही नसतं तेव्हा कांद्याची चटणी हमखास बनवली जाते. तर का मस्त, आणि त्याच भाज्या खाऊन कंटाळा असेल तर एकदा नक्की ट्राय करा. तोंडाची चव गेली असेल तर तोंडाची चवसुद्धा वाढवणारी मस्त चटपटी आणि गावरान झणका म्हणजे कांद्याची चटणी. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.